ಪಾರದರ್ಶಕತೆಗೆಂದು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಜಾತಿ ಆಧಾರಿತ ಜನಗಣತಿ ಅಭಿಯಾನ ಕೈಗೊಳ್ಳಲಾದರೂ ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಳಸಲಾಗುತ್ತಿರುವ ಆ್ಯಪ್ನಲ್ಲಿ ದೋಷಗಳು ಇರುವುದರಿಂದ ಹಲವಾರು ಕುಟುಂಬಗಳು ಗಣತಿಯಿಂದ ವಂಚಿತವಾಗುತ್ತಿದ್ದು ತೀವ್ರ ಅಸಮಾಧಾನ ವ್ಯಕ್ತವಾಗುತ್ತಿದೆ. ಈ ಕುರಿತು ತಹಸೀಲ್ದಾರರು ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಗಂಭೀರವಾಗಿ ಗಮನ ಹರಿಸಿ ತಕ್ಷಣ ತಕ್ಕ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ತೀವ್ರ ಆಗ್ರಹ ವ್ಯಕ್ತವಾಗುತ್ತಿದೆ. ಸರ್ಕಾರದ ಸಾಮಾಜಿಕ, ಶೈಕ್ಷಣಿಕ ಹಾಗೂ ಆರ್ಥಿಕ ಮಾನದಂಡಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಜಾತಿ ಆಧಾರಿತ ಜನಗಣತಿಯ ಕಾರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಕರು, ಶಿಕ್ಷಕಿಯರು ನೇಮಕ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈ ಕೆಲಸಕ್ಕಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಶಿಕ್ಷಕರ ಮೊಬೈಲ್ನಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಕುಟುಂಬ ಹಾಗೂ ಅದರ ಸದಸ್ಯರ ವಿವರಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡ ವಿಶೇಷ ಆ್ಯಪ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಆದರೆ ಪ್ರಸ್ತುತ ಮನೆ ಮನೆಗೆ ತೆರಳಿ ಗಣತಿ ನಡೆಸುತ್ತಿರುವ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಆ ಆ್ಯಪ್ನಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಕುಟುಂಬಗಳ ಮಾಹಿತಿ ಕಾಣಿಸದೇ ಇರುವ ಸಮಸ್ಯೆ ಎದುರಾಗ್ತಿದೆ. ಮನೆಗಳ ಐಡಿ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ತಾರತಮ್ಯ ಇರುವುದರಿಂದ ಈ ಅಡಚಣೆ ಉಂಟಾಗಿದೆ. ಇದರ ತಾಜಾ ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ಇಂದು ಶುಕ್ರವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ ಕಪಿಲೇಶ್ವರ ಕಾಲೋನಿಯೊಂದರ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 70 ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಕೇವಲ ಒಂದು ಮನೆಯ ಮಾಹಿತಿ ಮಾತ್ರ ಆ್ಯಪ್ನಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಾಯಿತು. ಪರಿಣಾಮವಾಗಿ ಉಳಿದ 69 ಮನೆಗಳ ಕುಟುಂಬಗಳು ಹಾಗೂ ಅವರ ಎಲ್ಲಾ ಸದಸ್ಯರು ಗಣತಿಯಿಂದ ವಂಚಿತರಾದವರು. ಈ ಬಗ್ಗೆ ಸ್ಥಳೀಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಗಣತಿ ನಡೆಸಲು ಬಂದಿದ್ದ शिक्षकियನ್ನ प्रश्निಸಿದರು. आता सांगायची गोष्ट म्हणजे कर्नाटक सरकारमार्फत जे काय आर्थिक आणि सामाजिक जनगणती जी चालू आहे ते जनगणती मार्फत जेव्हा आमच्या गल्ली ह्या कपिलेश्वर विभागामध्ये जेव्हा आम्ही जनगणती मार्फत जेव्हा आम्ही हे विचारायचा प्रश्न केला, या प्रायमरीचे टीचर आहेत यांची काही चूक नाही आहे, कारण यांना वर्ण तहसीलदार मार्फत यांना हे काम करण्यासाठी इथं पाठवलेलं आहे. पण ज्या कामासाठी सरकारनं यांना नियुक्त केलेलं आहे आणि यांनी इथं ज्या कामासाठी आले आहेत ते जर काम आणि जे सोयीसुविधा सरकारमार्फत जे काय जे सामाजिक आणि आर्थिक जनगणतीसाठी त्यांनी आले, तर जर गणतीच व्यवस्थित झाली नाही आणि त्यामध्ये तो नंबरच येत नसेल तर सामान्य नागरिकापर्यंत ही सुविधा कशी पोहोचणार? त्यासाठी तहसीलदार ऑफिस असू दे किंवा तहसीलदार मार्फत ज्यांनी जे आलेत किंवा त्याच्यावरचे कोणी जे हेड ऑफिसर आहेत किंवा कुठला अधिकारी आहे त्यांना आमची एकच विनंती आहे की लवकरात लवकर जो जे ॲप ओपन करताना जे त्यांना समस्या येतात आणि जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स लवकरात लवकर ते सॉल्व्ह होतील. इतकंच आमची या समस्त बेळगावकरांच्या वतीनं, कारण हा फक्त कपिलेश्वर विभाग असंच नाही आहे, संपूर्ण बेळगावच्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वार्डामध्ये हेच प्रॉब्लेम येत आहेत. आणि मी 4 ते 5 ठिकाणी आम्ही 30 तक्रार केलेली आहे, पण ही तक्रार प्रत्येक ठिकाणी आले. याला काहीतरी सरकारने ह्याचा गांभीर्याने विनोद कोलकार, KMM कन्नड न्यूज, बेळगावी.